स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. चला मिटलं बो एकदाच भांडण. मिटलं ना. हो. अरे मी म्हटलं नव्हतं तुला. तुला खरं सांगू का? आणि विजयाचा राग काय अनाठे नव्हता का? साक्षीच्या वेण्या हे दोघींचं युद्ध रोज सकाळी सुरू असतं घरामध्ये. अरे ज्याला दुखतं तोच ओरडतो ना. बरोबर आहे तुमचं, पण माझ्या म्हणण्याला या घरात काही अर्थच नाही. माझ्या मुलीच्या बाबतीत तुम्ही काही बोलू नका असा जर तिने समज करून घेतलास आणि तो प्रकार रुजला असता आपल्या घरात तर मात्र धोका होता. ते शक्यच नाही. मुळात आपल्या घरात तशी कोणाची वृत्तीच नाही ना. हो नाही, मेघना सुरेश रावांची मुलगी असली ना तरी स्वभाव मात्र आईचा घेऊन आली. हो अतिशय समजूतदार आहे मुलगी. नशीबच म्हणायचं आपलं, नाहीतर फार मोठी पंचायत झाली असती आपली. हो तिने हट्टीपणा केला असता तर मग कठीण होतं. नाही, विजयाने सुद्धा आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा दाखवलाच की. मेघना तिची इतकी छान समजूत घालत होती ना. अहो विजय इतकी चिडली होती म्हणून सांगू, पण हिने अजिबात आतताईपणे केला नाही. हा अरेला कार्य झालं असं ना तर मात्र प्रॉब्लेम झाला असता. विजयाचा रोष पत्करून साक्षीच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याची हिम्मत मात्र दाखवली मेघनानं. हो ना. तुझी गाडी चालवणार धाकट्या सुनबाई. नाही तिचं कौतुक करायला हवं स्पेशल. पण आधी वाढदिवसाचं गिफ्ट द्या. आम्ही सगळ्यांनी दिलंय बरं का. तुम्ही बरोबर वाढदिवसाच्या दिवशीच गेलात त्या साठेकडे निघून. अरे देणार गिफ्ट देणारच. त्या साठेकडे गेलात ना की इकडची शुद्ध राहत नाही तुम्हाला. नाही म्हणजे ना तुम्ही सगळ्यांना ज्ञानामृत पाचताना म्हणून मला खूप मोठे महान वाटत होतात. पण तुम्ही थोडे विक्षिप्तच आहात. हा विक्षिप्त नाही, सॉरी. तुला माहितीये का ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय ते? वेडा आणि योगी यांची बाह्य लक्षणं तरी सारखीच असतात. पुरे झालं तुमचं ज्ञानामृत. आल्यालाच. अगं बाई आता कोण आलं? तुला नको ना ज्ञानामृत? अजिबात नको. जो आलाय त्याला पाचतोच. सोडू नका कोणाला. मग आले. अरे हे मुलांसाठी कोणी काय ऑर्डर केलं होतं की काय? आणि अस्वल चालतंय कसं? ओ नाना मी आहे. जय हो. सुरेशराव तुमच्या विनोद बुद्धीची जेवढी दात देवी तेवढी थोडे व्हा. काय संजय? तुम्ही उभे का? बसा ना. या बसा. या ना. या बसा बसा बसा. माधुरीताई बसा. तुम्ही इकडे बसा. कधी आलात तुम्ही? हे काय आता तुमच्या समोरच. तुला म्हटलं ना मी सुरेशरावांची विनोद बुद्धी म्हणजे. नाही कधी आलात म्हणजे तुम्ही कुठेच गेला होतात ना तिथून कधी आलात असं म्हणते ती. कुठेसे नाही नानासाहेब. ओम श्री सिद्ध कोळवले महाराजांकडे गेलो. ओम श्री सिद्ध कोळवले महाराज प्रसन्न. नमो नमः नमो नमः. तुम्हाला सांगतो नानासाहेब, आम्ही त्यांच्याकडे जायच्या आधीच त्यांना कळलं होतं बरं का की आमच्याकडे चोरी झाली. आता बोला. अरे वा. हो का? हो. अहो केवढे मोठे सिद्ध पुरुष. आमच्या
त्यांच्याच परंपरेतले. मग मिळालं का तुमचं सगळं गेलेलं? नाही, तुम्हीच म्हणाला होतात ना त्यांच्या कृपेने चोर जे घेऊन गेलेत ते परत आणून देणार आहेत म्हणून. मिळालं असतं ना, मिळालं असतं. पण ह्या गेल्या त्यांच्या भगिनींकडे राहायला. चोर येऊन नक्कीच गेले असणार कुलू बघून. अहो राहू दे हो तुमचं कुलूप पुराण आता. राहू दे कसं, राहू दे कसं, कुलूप होतं की नाही दाराला? अहो मग त्यात काय आहे, कुलूप तोडूनच माल पळवला होता, कुलूप तोडून परत ठेवून द्यायचा आतमध्ये, नाही का? एक लक्षात घ्या नानासाहेब, ते जेव्हा चोरी करायला आले तेव्हा ते कुकर्म होतं. पण आता जर ते सत्कर्म करायला येणार असतील तर त्याची सुरुवात कुकर्मापासून कशी करते? माई, मेघना रूम मध्ये आहे ना? हो ना, हो आहे आहे. जा तिला रूम मध्येच भेटा तुम्ही. मी तोपर्यंत सरबत करते हो तुमच्यासाठी. बसा बसा. यांचं कुलूप प्रमाण चालूच राहील. मेघना, आई, अय्या आई, आई बरं झालं तू आलीस. का ग? अगं अशी कावरी बावरी झाल्यासारखी काय दिसतेस? नाही, कावरी बावरी नाही, पण आई मध्येच हातपाय कापतात ग. इश्श, अगं आदित्यांना पहिल्यांदाच भेटत असल्यासारखं काय करतेस? नाही पण चांगलं आहे हं. तुमच्यातली गोडी अशीच राहू दे जन्मभर. अगो बाई, अगं काय हा पसारा मांडलायस? हो म्हणजे कमालच आहे तुझी. बरं, बाबा आलेत तुला भेटायला, त्यांना आधी भेटून घे हं, नंतर हा पसारा आवर. चालेल. मी मदत करतेस तुला. चालेल. वाह माई, उत्तम. अरे या. ये मेघना. मेघना तू पण घे सरबत आणि आईलाही दे. बाकीच्याने घेतले दे. घ्या. थांबा थांबा थांबा, तुम्ही आधी हे घ्या. बघ हे घ्या, बाबा ओ, तुमचं गिफ्ट आहे. घ्या घ्या घ्या. आधी नमस्कार करते. हा हा, आनंदात राहा. आवडलेलं गिफ्ट? हो आवडलं. बघा बघा केवढा आनंद झालाय त्याला. बघा. हो हो, छानच आहे. वा वा, मस्त आहे. हा ऐक, सुरेशराव जरा चिवित्रच आहेत नाही? आणि विनोदी सुद्धा. अरे आई वडिलांसाठी आपली मुलं नेहमीच लहान असतात, पण एवढी प्रत्येक वाढदिवसाला ही मोठी होण्याच्या ऐवजी लहान होते असं वाटतं काय ना? जाऊ दे, पण आता एवढ्या हौसेने आणले ना गिफ्ट. असू दे, राहू दे. नाही पण एका अर्थी बरं असतं आजूबाजूला आपल्याशी खेळणी वगैरे असणं. आपणही मनाने लहान होऊन जातो ना एकदम. नाही आपल्या गिफ्टचं काय, पण आपण काय देणार आहात? एवढं काय अगदी. हे बघ, माहिती आहे मला ह्याच्यात काय येते. तुमचं लाडकं पुस्तक आहे ना? येस. आजपर्यंत किती जणांना तुम्ही दिलेत ना, तुम्हालाच ठाऊक. अरे आहेच ते पुस्तक तसं. जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल. कधीही वाचा, कुठल्याही पानावर वाचा, इन्स्पिरेशन मिळणारच. सगळ्यात पहिल्यांदा मला दिलं होतं तुम्ही, नाही? राग आली होतीस माझ्यावर. ईश्वर, इंग्लिश पुस्तक कसं येत आहे मला? वाचणार आहे का मी ते? हो मग काय. आणि एक दिवशी पुस्तक उघडलं आणि हरवूनच गेले हो मी. प्रचंड समुद्रासमोर तितक्याच तोऱ्यानं किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सीगलचा अप्रतिम फोटो बघून. काय सुंदर फोटो आहेत ना त्याच्यात. कधी मी ते पुस्तक उघडलं
आणि वाचता वाचता 10 पानं ओलांडून कधी मी पुढे गेले माझं मलाच कळलं नाही. केवढा खुश झालो होतो मी तेव्हा. तू पुस्तक वाचताना सारखा घुटमळत असायचो बाजूला, म्हणजे तू कंटाळून मध्येच पुस्तक ठेवून देऊ नयेस म्हणून. पण फार छान आहे गिफ्ट आहे खरंच. पण त्यावेळी खरंच मला राग आला होता. माझ्यासारख्या गृहिणीला या पुस्तकाचा काय उपयोग आहे असं वाटलं होतं. म्हणजे ज्याच्यात आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे ना त्याच्यासाठी उपयोगी असं मला वाटलं होतं. पण संपूर्ण पुस्तक जेव्हा वाचून काढलं ना तेव्हा लक्षात आलं माझ्या, आपल्यासारख्या साध्या सामान्य माणसाला सुद्धा किती उपयोगी आहे पुस्तक. आपल्या आयुष्यात सुद्धा संकट येतात, द्विधा मनस्थिती होते, त्यावेळेला कळत नाही आपल्याला काय करायचं ते. आणि मग अशा वेळी डोळ्यासमोर येतो तो जोनाथन. आप्त स्वकीयांचे टोमणे झेलूनही विचलित न होणारा जोनाथन. काय म्हणूनच देणार मी मेघनाला. ती आता डान्स शिकणार आहे ना, लग्न झाल्यावर लोक टीका करणार. देतो तिला हे जोनाथन नावाच्या सिगलचे पंख. काय बरोबर ना? हो. काय येऊ का आत? नाना काय बाबांनी दिलेलं गिफ्ट आवडलेलं दिसतंय खूपच. तुझे बाबा जसे नव्हते ना तसा मी नव्हतो ना वाढदिवसाला. गिफ्ट द्यायचं राहिलं होतं. हे थँक्यू सो मच. उघडून बघ. हो हो हो. वाव. अहो नाना कधीपासून हे पुस्तक वाचायचं होतं मला. थँक्यू सो मच. चल आम्ही तुझ्या मनासारखं गिफ्ट मिळालं तुला. हो अगदी. तसं ही मुलगी आणखीन एक मोठं गिफ्ट डिझर्व करते बरं का रे आदित्य. साक्षीचे केस कापण्याची, रादर न कापण्याची स्टोरी कळली मला. धाकट्या सुनबाईंनी अगदी सासूबाईंची गादी चालवली म्हणे समजूतदारपणाच्या बाबतीत. काय हो नाना चेष्टा करता. चेष्टा नाही का, उलट मला खूप कौतुक वाटलं तुझं. कीप इट अप. ना झाली तयारी? हो पहाटे 5-5:30 ला निघतोय. बाप रे पण झोपायला हवं तुम्हाला. चलो गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय मग गिफ्ट गर्ल? मजा आहे बाबा. फिर काही म्हणालास? नाही. काय मग झाली तयारी हनीमूनची? हनीमून? हो तुमचं सेकंड हनीमून. नाही सेकंड नाही, पहिलाच हनीमून म्हणायला हवं नाही का? नाहीतरी लग्नानंतर तुम्ही जे काही फिरायला गेला होतात तो हनीमून थोडीच होता. असे गेला गेलात काय आणि आलात काय? अरे बाप रे कसले लाजताय. ते पण तू कशाला आलीस इथे? आम्हाला लाजवायला? हो लाजवायला. काय ना मोठी बहीण आहे की नाही मी तुझी, मग 4 समजुतीच्या गोष्टी सांगायला आले.
हो, गाडी हळू चालवा, तिथे पोहोचल्यावर फोन करा, रस्त्यात कोणी चॉकलेट दिलं तर खाऊ नका, कोणी पत्ता विचारला तर सांगू नका, हो ना? तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. नको बोलूस ना अर्शू. चुप रे. जाऊ दे. या घरात एकमेव अशी व्यक्ती आहे की जिच्यावर मी रोब दाखवू शकते. कोण कोण? करेक्ट, मेघना. पण मेघना, हे सगळं सांगण्याआधी सॉरी बाई. कशाबद्दल? ते नाही का, साक्षीच्या केस कापण्याच्या प्रकरणावरनं मी तुझ्यावर जे काही चिडले होते ना, त्यासाठी सॉरी. काय ना, मला ती सगळी स्टोरी अर्धवटच कळली होती म्हणून. अहो, पण मला माहितच नाही की तुम्ही माझ्यावर रागावलाय म्हणून. अगं, पण मला माहिती होतं ना की मी तुझ्यावर रागावले ते. एनिवेज, झाली ना सगळी तयारी? हो, झाली. आणि मला जे सगळे ड्रेसेस दाखवले होतेस ते सगळे घेतलेस ना? हो हो, सगळे घेतले. आणि त्या सगळ्या ड्रेसवर खूप फोटो काढा. येस. आणि त्यासाठी हा कॅमेरा. थँक्यू. अरे यार अर्शू, बरं झालं आठवणीने दिलास, मी विसरलोच होतो. थँक्स. हे बघा, उद्यासाठी हॅपी जर्नी. थँक्यू. हॅपी जर्नी. थँक्यू. ठीक आहे? काय ना, उद्या सकाळी 5-5:30 वाजता मी काही उठणार नाहीये, त्यामुळे हे सगळं इन ऍडव्हान्स मध्ये. आणि काय, मोठ्या बहिणीचे आशीर्वाद घेण्याची काही पद्धत वगैरे आहे की नाही? हो हो, पाया पडते ताई. वेडी कोणकडची. अर्शू अर्शू, तू सकाळी 5-5:30 उठणार नाहीस ना? गुड. मग ही गिटार जरा आत्ताच बाहेर ठेव. ठेवू? अगं, एक तरी काम कर. मग आधी प्लीज म्हण. प्लीज दीदी. ओके, ठेवते. येस. गुड नाईट. एक नंबरची नाटकी आहे. पण हसतमुख असतात नेहमी, हॅपी असतात. नाना म्हणतात ते अगदी करेक्ट आहे. अर्शुताई म्हणजे या घराचं चैतन्य आहे. हो. मेघना, काय झाली ना तयारी हनीमूनची? हो हो, झाली झाली. बरं, हे घे. हे काय ताई? अगं, इमर्जन्सी वटवा आहे. म्हणजे आजीचा वटवा असतो ना, त्याची सुधारित आवृत्ती आहे असं म्हणालीस तरी चालेल. कसं आहे ना, प्रवासात आपल्याला सर्दी, खोकला, अस्वस्थ होणं, मळमळणं, अपचन, ह्या सगळ्यासाठी छोटी छोटी औषधं आहेत ह्याच्यामध्ये. आणि शिवाय चघळण्यासाठी श्रीखंडाच्या गोळ्या, लवंग, वेलची असं पण दिलंय. बरं पडतं अगं प्रवासात हाताशी असलेलं. आणि उद्या मी उठेनच सकाळी तुम्हाला बाय म्हणायला. विजया, गुड नाईट. ए, चालले मी. हे बघ, हा कसा आहे. काय रे? नाही, आणखी कोणी येतंय का ते बघतोय. फायनली आता कोणी येईल असं वाटत नाही मला. हो. आदित्य, ए आदित्य. ये ना माई. अगं बाई, छान टुकटुकीत जाग्यात की तुम्ही. मला वाटलं मी झोपमोड करते की काय तुमची. पण म्हणलं मनात आलंय तर लगेच जाऊन सांगावं, उशीर नको व्हायला. नाही तर सकाळच्या 5:30 8:30 निघाल. बोला माई साहेब, बोला. हो रे बाबा, इतके काही नाटकं नको करूस. हे बघ, पैसे काय, तुमची क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, तुमच्या त्या हॉटेलचं बुकिंग, त्याच्या रिसिटा सगळं घेतलेस ना? बघ आता माझ्या समोर बघ. हो, नाहीतर तिथे गेल्यावर आमचं सिलेंडर व्हायला नको परवासारखं. चेष्टेवारी नेऊ नकोस हा सगळ्या गोष्टी. त्या अनुभवावरनं शहाणी होऊन आले मी. म्हणलं सकाळवर नको टाकायला, हो की नाही ग? मी पण सगळ्यात आधी तेच ठेवलंय बॅगेत, आठवणीने. डोंट वरी. नक्की ना? हो. बर, जाते मी. नाटकं नकोच करायला. अगं नाही, कशाला. तू इथेच आमच्या बरोबर जरी झोपलीस ना तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. अगो बाई, हो का? अगं, आय मीन एवढं काही टोमणे म्हणायला नकोत मला, कळलं ना?
जाते मी, पण तुम्ही सुद्धा बडबड करत बसू नका आता. लगेच झोपा मी गेल्यावर, कळलं ना? हो, पण काय माही की अर्चू आणि विजया दोघी झाल्या, तू पण झालीस. अगं पण अजून सतीश, अमित दादा आणि नाना यायचे राहिलेत सूचना द्यायला. नाही, अमित दादा आणि सतीश काही येणार नाही. त्यांची मध्यरात्र कधीच झालीये. आणि नानांचं म्हणशील तू सोडलंस तर येतील ना. ए वा, काय चाललंय? चला झोपा आता पटकन. हसतेस का? गुड नाईट. गुड नाईट. हे घेतलंय ना रे सगळं? हो. चला चला ना. यस, गाडी सांभाळून मजा करा, फ्रेश होऊन या. आणि गेल्या गेल्या फोन करा हा पोचल्याचा. आणि पाणी बिणी सांभाळून जरा, नाहीतर भट. हे घे मेघना. आयताई हे काय? अगे काही नाही, पोळीचे रोल्स आहेत. कधी कधी काय होतं, प्रवास करताना बराच वेळ कुठलाही ढाबा किंवा हॉटेल काही लागत नाही, मग हाताशी असलेले बरं. थँक्यू ताई. थँक्यू काय म्हणतेस ग? हा, आणि थँक्यू असं नाही की अमित आणि विजया जेव्हा असे तुमच्यासारखे निघतील ना, तेव्हा पहाटे 4ला उठून पोळीचे रोल्स करण्याचा ऍक्शन रिप्ले करायचा, तर खरं थँक्यू. नक्की. निघा निघा, आता उशीर होतोय. चला. अरे बापरे, ते आहेच का? अरे राहू दे आता. वाकू दे जरा. काय तुम्ही पण हॅपी जर्नी. सांभाळून जा. एन्जॉय. हो हो हो. ए माझ्या पडा. कधी पडत नाही हा पाया. अगर बरं निघा निघा आता. चला, हॅपी जर्नी. नीट जा. सांभाळून जा रे बाबा. नानांनी काय सांगितलं लक्षात ठेव. येते ताई. फोन करा हा. हो हो.